हॅलो स्टुडंट. आज आपण गुडविल कॅल्क्युलेशनच्या मेथडमध्ये सेकंड मेथड आपण समजून घेणार आहोत. या मेथडचं नाव आहे सुपर प्रॉफिट मेथड. मागील लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड समजून घेतली. त्या मेथडमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं हेही समजून घेतलं. आज आपण सुपर प्रॉफिट विषयी माहिती पाहूया. जर प्रॉब्लेममध्ये पार्टनरचं ॲडमिशन होत असताना आपल्याला त्या ॲडमिट होणाऱ्या पार्टनरचं कॅपिटल दिलेलं असेल आणि सांगितलं असेल की जे काही बाकीचे पार्टनर्स आहेत ज्यांना आपण ओल्ड पार्टनर्स असं म्हणतो, तर या ओल्ड पार्टनरचं कॅपिटल कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागतं आणि तिथे त्यावेळेस आपण ही सुपर प्रॉफिट मेथड वापरू शकतो. आता ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा आपल्या ॲक्च्युली लक्षात येईल का आपण कुठल्या मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. आता सध्या फक्त आपण या दोन्ही मेथड ज्या आहेत त्या समजून घेऊया, त्यांचं कॅल्क्युलेशन समजून घेऊया. आता ही जी सुपर प्रॉफिट मेथड आहे या मेथडमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कॉम्पोनंट्सची गरज पडणार आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड याची गरज पडते, जिथे आता मी कर्सर दाखवतो आहे कॅपिटल एम्प्लॉईड. हे कॅपिटल एम्प्लॉईड काय असतं तर बघा, जे बिझनेस पार्टनर असतात ते बिझनेस पार्टनर तो बिझनेस रन करण्यासाठी जे काही कॅपिटल गोळा करत असतील, जे काही कॅपिटल ते जमा करत असतील, तर त्या कॅपिटलमध्ये ते काय करतात तर तो बिझनेस रन करतात, म्हणजे तो बिझनेस कॅरी करतात, तो बिझनेस ते चालवतात. मग एखादा बिझनेस चालू करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस चालवण्यासाठी त्या बिझनेसचे पार्टनर जे कॅपिटल कलेक्ट करतात, जे कॅपिटल इंट्रोड्यूस करतात बिझनेसमध्ये, त्या कॅपिटलला म्हणायचं आहे कॅपिटल एम्प्लॉईड. म्हणजे नुसतं कॅपिटल आणून ते बिझनेसमध्ये ठेवायचं नाहीये किंवा ते बँकेमध्ये ते कॅश आपल्याला जमा करून ठेवायची नाहीये. तर ते जे कॅपिटल आपण जमा केलेलं असेल त्या कॅपिटलचा आपल्याला बिझनेसमध्ये वापर करायचा असतो. जे कॅपिटल बिझनेससाठी वापरलं जाईल त्यालाच म्हणायचं आहे कॅपिटल एम्प्लॉईड. इथे हा जो एम्प्लॉईड शब्द आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. एम्प्लॉईड याचा अर्थ ते युटिलाइज केलेलं कॅपिटल असणार आहे, तसंच ते पडलेलं कॅपिटल नसेल. मग आता हे एम्प्लॉईड कॅपिटल कसं काढलं जातं बिझनेसमध्ये, तर त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा, कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू फिक्स्ड ॲसेट प्लस करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. म्हणजे आपल्या फर्मच्या बिझनेसच्या ज्या फिक्स्ड ॲसेट असतील, फक्त या फिक्स ॲसेटमध्ये आपल्याला गुडविल घ्यायचं नाहीये. गुडविल सोडून उरलेल्या ज्या काही फिक्स ॲसेट असतील त्या सगळ्या फिक्स्ड ॲसेटमध्ये त्या बिझनेसच्या करंट ॲसेट आपल्याला मिळवायच्या असतात. आता करंट ॲसेट कुठल्या, तर करंट ॲसेटमध्ये आपण कॅश पण घेऊ शकतो, बँक बॅलन्स पण घेऊ शकतो, स्टॉक पण घेऊ शकतो, डेटर घेऊ शकतो. तर यांना आपण करंट ॲसेट असं म्हणतोय. या सगळ्या करंट ॲसेट आणि फिक्स ॲसेट यांची बेरीज करायची आणि या दोघांच्या बेरजेमधून त्या बिझनेसची जी करंट लायबिलिटी असेल ती लायबिलिटी जर आपण वजा केली, मायनस केली, तर आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड याची अमाऊंट मिळू शकते. करंट लायबिलिटीमध्ये काय, ज्याला आपण आउटस्टँडिंग लायबिलिटी पण म्हणतो, म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर या लायबिलिटी जर आपण लेस केल्या कशातून, फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेटच्या बेरजेमधून, तर आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईडची व्हॅल्यू मिळते. तर हा याचा फॉर्म्युला आहे, कॅपिटल एम्प्लॉईडचा फॉर्म्युला आहे. ओके. आता सुपर प्रॉफिटमध्ये दुसरा जो पॉइंट आहे महत्वाचा, किंवा दुसरा जो महत्वाचा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे नॉर्मल रेट ऑफ
रिटर्न. आता नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काय आहे तर बघा, रिटर्न शब्द इथे आपल्याला डेफिनेशन काय आहे हे सांगतो. रिटर्न ज्याला आपण सरळ सरळ मराठीमध्ये परत करणे असं म्हणतो. म्हणजे हे असं काहीतरी आहे जे आपल्याला परत मिळणार आहे. आता बिझनेसच्या भाषेमध्ये जर आपण याचा विचार करायचा ठरवलं तर बिझनेसमधून आपल्याला परत काय मिळणार आहे, तर त्याचं उत्तर एक आहे ते म्हणजे प्रॉफिट. बिझनेस आपल्याला काय परत करतो तर प्रॉफिट कमवून ते आपल्याला देत असतो. म्हणजे आपण आपल्या बिझनेसकडून कुठली अपेक्षा ठेवणार आहोत तर ती प्रॉफिट या दृष्टिकोनातूनच आपल्या बिझनेसकडे आपली अपेक्षा असणार आहे. मग आपण प्रॉफिट कसं कमवू शकतो, तर जर प्रॉफिट आपल्याला चांगल्या पद्धतीने कमवायचं असेल तर त्या बिझनेसमध्ये आपल्याला तेवढ्याच प्रकारे कॅपिटलची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे जितकं जास्त कॅपिटल आपण इंट्रोड्यूस करू बिझनेसमध्ये तेवढे त्याचे रिटर्न प्रॉफिटच्या स्वरूपात आपल्याला चांगले मिळतील. ठीक आहे. मग डेफिनेशन काय म्हणते बघा, इट इज द प्रॉफिट. हे काय आहे तर हे एक प्रकारचं प्रॉफिट आहे, एक्सपेक्टेड बाय द इन्व्हेस्टर ऑन द कॅपिटल एम्प्लॉइड. म्हणजे ज्याने कॅपिटल एम्प्लॉइड केलेलं असेल, ज्याने कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असेल ते कोण आहेत तर ते बिझनेसचे पार्टनर आहेत. तर त्या पार्टनरने त्या बिझनेसमध्ये जे कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असेल त्या कॅपिटलच्या अगेन्स्टमध्ये त्या पार्टनरची अपेक्षा काय आहे, जेवढं कॅपिटल त्याने इंट्रोड्यूस केलं असेल, जेवढी गुंतवणूक केली असेल ती गुंतवणूक त्याची प्रॉफिटच्या स्वरूपामध्ये रिटर्न झाली पाहिजे ही त्याची अपेक्षा असणार आहे. मग ही जी अपेक्षा आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे. तर या दोन ज्या कन्सेप्ट आहेत या दोन कन्सेप्ट आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडमध्ये वापरायच्या आहेत. सॉरी. आता सुपर प्रॉफिट मेथड कसं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, आपल्याला आता कॅपिटल एम्प्लॉइड काय आहे ते कळालं आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काय आहे तेही कळालं आहे. मग आता याच्या स्टेप समजून घेऊ आपण की सुपर प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं. तर बघा, याची पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता इथे जर आपण पाहिलं ॲव्हरेज प्रॉफिटकडे तर आपल्याला या आधीचं लेक्चर आठवेल, ज्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं होतं. कसं कॅल्क्युलेट केलं होतं तर त्याचा फॉर्म्युला होता टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. हा त्याचा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता इथे पण बघा, जर टोटल प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कसं करू शकतो तर ते आपल्याला मागच्या लेक्चरनुसार कळेल. जिथे आपण जितक्या वर्षांचं प्रॉफिट दिलेलं असेल त्यांची बेरीज करतो आणि त्या बेरीजेतनं जो लॉस आलेला असेल तो लॉस लेस करतो, म्हणजे आपल्याला टोटल प्रॉफिट मिळतं. आणि नंबर ऑफ इयर्स, जितके वर्ष दिले त्याने जर आपण त्याला भाग दिला तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतं. तर सुपर प्रॉफिट मेथडच्या नुसार आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट जर डायरेक्ट दिलेलं नसेल तर ते आपण टोटल प्रॉफिटवरनं कॅल्क्युलेट करू शकतो. एकदा का ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळालं की आपण स्टेप 2 नुसार नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असतं. आता हे नॉर्मल प्रॉफिट काय आहे तर याचा फॉर्म्युला काय बघा, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉइड, जे आत्ताच आपण वरती पाहिली कन्सेप्ट, कॅपिटल एम्प्लॉइड त्याला गुणिले करायचं आहे NRR. आता व्हॉट इज मीन बाय NRR? NRR मीन्स नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे वरती ज्या आपण दोन कन्सेप्ट पाहिल्या, कॅपिटल एम्प्लॉइड आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, या दोघांचा वापर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट काढण्यासाठी करावा लागणार आहे आणि त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. कॅपिटल एम्प्लॉइड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि त्याला भागिले नंबर ऑफ इयर्स. हे केलं की आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळेल. आता ॲव्हरेज प्रॉफिटही आपण कॅल्क्युलेट केलं आणि नॉर्मल प्रॉफिटही कॅल्क्युलेट केलं. यावरून आपल्याला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल, कारण आपला प्रॉब्लेम हा सुपर प्रॉफिट मेथडनुसार आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा आहे. म्हणून तिसरी जी स्टेप आहे या तिसऱ्या स्टेपमध्ये सुपर प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं.
याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपण पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं, नॉर्मल प्रॉफिट आपण दुसऱ्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं. दोघांची वजाबाकी केली की आपल्याला सुपर प्रॉफिट मिळतं. आणि एकदा का सुपर प्रॉफिट आपल्याला मिळालं की आपण सुपर प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो आणि ही असेल आपली स्टेप नंबर 4. ओके, मग काय बघा फॉर्म्युला आता गुडविलचा. सो गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आलेलं सुपर प्रॉफिट आणि नंबर ऑफ इयर परचेसेस यांचा जर आपण गुणाकार केला तर जे काही मिळणार आहे आपल्याला ते असणार आहे त्या फर्मचं एकूण गुडविल. तर या पद्धतीने या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर बघा जर सुपर प्रॉफिट मेथडनुसार प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागला तर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हे गुडविल कॅल्क्युलेट करताना या 4 स्टेपचा वापर करावा लागेल. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल, दुसऱ्या स्टेपनुसार नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल, तिसऱ्या स्टेपनुसार सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल आणि सुपर प्रॉफिट मिळालं की मग आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. तर या पद्धतीने आपण ही गुडविल कॅल्क्युलेशनची दुसरी जी मेथड आहे ही दुसरी मेथड या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आता मी जो इथं इमेज दाखवलेली आहे या इमेजवर ज्या पद्धतीने मी काही फॉर्म्युलेज मांडलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि त्याची इमेज मी तुम्हाला पाठवणार आहेतच. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण गुडविलवरती काही एक्झाम्पल घेणार आहोत. ज्या एक्झाम्पल्समध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट असेल किंवा सुपर प्रॉफिट असेल त्यानुसार आपण गुडविल कॅल्क्युलेट करूया आणि अजून काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपल्याला कॅपिटल सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल तर तेही आपण समजून घेऊया. तर आज आपण इथे थांबूया.